नमस्कार, मी प्रियंका आणि तुमचं वेलकम आहे या नवीन ब्लॉगमध्ये. तर ही एक नवीन सीरीज जी मी स्टार्ट केलेली आहे, जी आपण वीकली करणार आहोत. त्याच्यासाठी मी माझ्या Instagram हँडलवरती तुम्हाला प्रश्न विचारणार, की तुम्हाला काय पाहिजे? जसं की लास्ट वीकमध्ये मी प्रश्न विचारलेला, की मी ना जर्नलिंग खूप करते मॅनिफेस्टेशनसाठी वगैरे. तर मला भरपूर लोकांनी विचारलं, की "अरे, तू लिहितेस काय?" तर मी म्हटलं ठीक आहे. मी एक Q&A घेतला त्याच्यावरती आणि मला इतके सारे मेसेजेस आले, म्हणजे मी त्यांना फिल्टर आउट करून एक 10 प्रश्न जे आहेत ते निवडले आहेत आणि टेन्शन नका घेऊ. कुणाचंच नाव सांगणार नाहीये मी ह्याच्यामध्ये. अँड त्याचे एक-एक करून जर का मी तुमच्या जागी असते, तर मी काय जर्नल केलं असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आहे एपिसोड 1 ऑफ कॉफी अँड गप्पा विथ प्रियंका. मी साडी ह्या करता नेसली आहे कारण का माझं ऑलरेडी एक शूट होतं आणि ते लवकर आवरलं, तर मी म्हटलं चला हा व्लॉग ही साडीतच करूया. हा व्लॉग ना एंडपर्यंत बघा, बिकॉज सगळ्यांना हा प्रश्न असतो की मला माझ्या ड्रीम पार्टनर बरोबर लग्न करायचं आहे किंवा मला ड्रीम पार्टनर हवा आहे. तर तो मी लास्टसाठी ठेवलेला आहे आणि मी माझी स्वतःची पर्सनल स्टोरी शेअर करणार आहे. तर हा व्लॉग नक्की नक्की पूर्ण बघा. इट्स गोइंग टू बी व्हेरी 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 इन्फॉर्मेटिव्ह. अँड तुमचे सगळे प्रश्न जे आहेत ते ह्याच्यामध्ये मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. आणि तरीही जर का काही प्रश्न उरले तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी नक्की रिप्लाय करेन. प्लीज. माय चाइल्ड इज नॉट टॉकिंग येट अँड ही इज 5 years. ओके. सो फर्स्टली येस, वी कॅन मॅनिफेस्ट ऑर राईट थिंग्स फॉर आर किड्स, फॉर आर स्पाऊस, कारण ते आपल्या लाईफचा एक पार्ट आहेत. आता सर्वात प्रथम तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पहिलं डॉक्टर्सकडे जावं लागेल अँड टू फिगर आउट की हे का होत आहे. त्याच्यानंतर तुम्ही रोज सकाळी जेव्हा जर्नलिंग करायला स्टार्ट कराल, तेव्हा तुम्हाला हे लिहायचं आहे की आज तुमचं बाळ तुमच्याशी काय काय गप्पा केल्या त्याने, की जशी अमृता माझ्याबरोबर करत असते की अरे मम्मा मला ना मोदक खायचे आहेत, मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे, किंवा स्कूलमध्ये हे झालं आणि हे. क्रिएट अ व्हिज्युअल चार्ट ऑफ व्हॉट युअर चाइल्ड इज ॲक्च्युली टॉकिंग टू यू. अँड त्याच्यामध्ये ते लिहा की आज तुमच्या बाळाचं नाव XYZ काही असेल, तर आज तो शाळेतून आला किंवा ती शाळेतून आली आणि तिने माझ्याशी ह्या गप्पा मारल्या. अरे वा, तिचं उच्चारण किंवा प्रनाऊन्सिएशन खूप छान आहे. ती नवीन नवीन व्होकॅब्युलरी शिकते आणि तो सगळा एक्सपिरियन्स ॲज अ मदर तुम्ही जो एक्सपिरियन्स कराल जेव्हा तुमचं बाळ तुमच्याशी बोलेल, ते करा. आणि साइड बाय साइड ॲज अ पेरेंट ऑल्सो मी तुम्हाला सांगेन की ती ती बोलत नाही आहे, दॅट इज फाईन, बट तुम्ही तिच्याशी आहे ना बोलायला स्टार्ट करा. बिकॉज ट्रीट हर लाईक की आमच्याकडे एक पॅरट होता आणि आम्ही त्याला बोलायला शिकवायचं की अरे असं बोल, अरे असं बोल, अरे असं बोल. अँड तिला मेन म्हणजे हे करून द्या की तू बोलू शकतेस. तिला आत्मविश्वास द्या की तुला ना बोलता येतं, तुला खूप छान बोलता येतं. तुम्ही तिच्यासमोर हे बोललात ना की अरे तू बोलत नाही आहेस, किंवा तिला यु नो हे तिच्या माइंडसेटमध्ये बसेल की अरे मला बोलता येतच नाही. तर तुम्ही रोज हा पूर्ण सिनॅरिओ जो आहे की येस माझं बाळ बोलतंय. पहिलं तर ग्रॅटिट्यूड लिहा की थँक्यू, माझं बाळ आज माझ्याशी हे बोललं, म्हणजे मला आई म्हटली माझी मुलगी, किंवा आज शाळेतून येऊन तिने डब्बा पूर्ण संपवला हे मला तिने स्वतः सांगितलं. हे सगळे कॉन्व्हर्सेशन लिहित जावा की माझ्याशी. अँड लिहिण्यामागे असं तर आपण भरपूर काही लिहू की मला 10 करोड पाहिजेत किंवा काय, बट तुम्हाला ना लिहिताना त्याची जी फिलिंग आहे की तुम्हाला किती खुशी होईल जेव्हा तुमचं बाळ बोलेल तुमच्याशी, जे 5 वर्ष झालं तुमच्याशी बोलू शकले नाही. जस्ट गो इन टू दॅट झोन वाईल रायटिंग की अरे हे झालं आहे. अँड ट्रीट दिस ॲज अ सिनॅरिओ की इन युअर माइंड इट हॅज ऑलरेडी हॅपन्ड. हे सगळं झालेलं आहे. तर आय नो थोडं डिल्युजनल साऊंड करतं, बट देर इज अ व्हेरी गुड कोट की थिंग्स हॅपन ट्वाईस, फर्स्ट इन युअर हेड अँड देन इन रियालिटी. म्हणून तो पूर्ण सिनॅरिओ तुम्ही तुमच्या व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये एकदा रिहर्स करा. तुमच्या बॉडीला त्याचा एक एक पूर्ण ब्रीफ द्या की हाऊ युअर बॉडी विल ॲक्च्युली थिंक. जसं की उद्या जर का मला लॉटरी लागली किंवा काय लागलं, तर मी वेडी व्हायचं चान्सेस जास्त आहे, बट या बट
ते एक्सपिरियन्स मी नाही करणार, बिकॉज माझं असं आहे की मी खूप खुश होईल. तर त्या खुशीमध्ये मी कशी रिॲक्ट करते ते मला माहिती आहे. मी खूप खुश झाले की मी रडते. म्हणजे मी अतिशय जास्त मला काही पाहिजे असेल आणि ते मला सापडलं किंवा मिळालं ना, मी रडायला लागते. हे मूर्खपणा आहे, बट हसते, खेळते अँड देन आय जस्ट डू अ स्टुपिड डान्स, आय जस्ट पिक एव्हरीथिंग अप अँड असं काहीतरी त्याच्यानंतर इट फॉलोज. तर दॅट मॅडनेस फॉलोज. हे माझ्या नवऱ्याला सवय आहे. तर तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही खुश होता? त्या सगळ्या गोष्टी एक एक्सपिरियन्स करा. थ्रू तुम्ही जा अँड आय एम शुअर हे तुमचं बाळ नक्की बोलेल. अँड महत्त्वाचं म्हणजे तिला प्लीज हे बोलू नका की अरे तुला तर बोलताच येत नाही, अरे तू तर अशीच आहेस. कारण हे तुम्ही तिच्या सबकॉन्शियसमध्ये इन्स्टिल करताय. तुला तू तर खूप छान बोलतेस, तुला तर खूप छान बोलता येतं. हे सगळं तिच्याशी बोला आणि मग हे सगळं करा. आणि रोज हे लिहायची गरज नाही आहे. एक ॲटलिस्ट 1-2 आठवडे लिहा अँड जस्ट थिंक की हे झालं आहे. डोक्यामध्ये हे ठेवा की हे सगळं झालेलं आहे तुमच्याबरोबर. माझं बाळ सुंदर आहे, हेल्दी आहे आणि ते मस्तपैकी बोलतं आहे. दॅट इज इट. Okay, so the next thing is becoming a CA. So basically भरपूर लोकांचं होतं की मला ही एक्झाम क्रॅक करायची आहे, ती एक्झाम क्रॅक करायची आहे, मला गव्हर्नमेंट जॉबची एक्झाम क्रॅक करायची. इट्स बेसिकली अबाउट क्रॅकिंग अ एक्झाम. छोटीशी स्टोरी सांगते. CAचा हे झालं आहे म्हणून मी CA अर्धवट सोडलं आहे, कारण मला कधीच CA करायचं नव्हतं टू स्टार्ट विथ. बिकॉज माझ्या वडिलांना पाहिजे होतं की मी CA होऊ दे, म्हणून मी खूप म्हणजे मी चालू होते की मी 3 वर्ष जरी अटेम्प्ट दिले, बट माझ्याकडून काही झालं नाही. अँड शेवटी इट्स नॉट अबाउट की तुम्ही एका गोष्टीवरती इतकं ऑब्सेस व्हा की हे नाही झालं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल किंवा मी काहीच बनू शकत नाही. हे पहिलं एक कन्स्ट्रेन आणि भीती काढून टाका तुमच्या जी मनात आणि ही आहे ते. आणि तुम्हाला जर का खरंच पाहिजे असेल, बिकॉज मी दोन्ही केलेलं आहे. मी CA ही करत होती आणि मी भरपूर बँकिंग एक्झाम्स आणि गव्हर्मेंट एक्झाम्स दिलेले होते. बट मला असं वाटतं ते माझ्या मनाला कधी असं वाटलं नाही की ते मी होईन किंवा मला करायचं आहे, म्हणून ते कधी वर्कआउट नाही झाले आणि आय एम हॅपी ते वर्कआउट नाही झाले. तर कमिंग बॅक टू क्रॅकिंग एक्झाम्स. आता एक्झाम्सच्या वेळेला कसं होतं ना की मी लिटरली म्हणजे तुम्हाला कोणतंही यू हॅव टू थिंक ऑलवेज अबाउट द एंड रिझल्ट. एंड रिझल्ट काय असणार आहे जेव्हा तुम्ही CA बनाल तेव्हा, की तुमची मार्कशीट येईल किंवा तुम्ही तेव्हा खुश होताल, तुम्हाला जॉब लागेल, तुम्हाला काय खुशी मिळेल त्या एंड रिझल्टने. तो एंड रिझल्ट नेहमी तुमच्या जर्नलिंगमध्ये लिहा. जसं की माझं होतं जेव्हा मी MBAसाठी प्रिपेअर करत होते, एव्हरी टाईम मला JBIMS पाहिजे होतं. म्हणजे मला कोणतं दुसरं कॉलेज नकोच होतं, म्हणजे IIM ही नको होतं, मला JBIMSच पाहिजे होतं. तर मी नेहमी लिहायचे की माझा म्हणजे बोलतात ना, माझा नंबर त्या मेरिट लिस्टवर 6th आहे, मी त्या मेरिट लिस्टमध्ये आलेली आहे. अँड इट इज नेवर अ बिकमिंग प्रोसेस, इट्स ऑलवेज द एंड थिंग की मी झाली आहे. तो पूर्ण एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे अँड व्हॉट आय विल फील. आणि त्यावेळेला ना माझं हे होतं की मला माझ्या पेरेंट्सला प्राऊड करून द्यायचं होतं की अरे हिने हिचं ॲडमिशन झालं आहे ऑन युअर ओन मेरिट, तर ते खुश होतील, त्याच्याने मी खुश होईल. दॅट वॉज माय फिलिंग जेव्हा मी लिहित असायचे की माझं JBIMSमध्ये झालेलं आहे, मी ह्या कोर्ससाठी एनरोल झालेली आहे, मला इतक्या लाखाचं पॅकेज लागणार आहे 2 वर्षानंतर. ऑब्व्हियसली म्हणजे ते होतंच. तर असं सगळं एकदम डिटेलमध्ये लिहा. इवन CAमध्ये मला माहिती आहे मार्किंग सिस्टम कसं असतं, तर तुम्ही पर्टिक्युलरली लिहा की ही माझी मार्कशीट अशी दिसते, मला ह्याच्यामध्ये इतके मार्क आहेत, ह्याच्यामध्ये इतके मार्क आहेत. मला लक्षातही नाही कोणते सब्जेक्ट्स आहेत आता, टू बी ऑनेस्ट. कॉस्टिंग असतं, टॅक्सेशन असतं आणि भरपूर काही असतं, बिकॉज आय यूज टू हेट CA. तर तुम्ही लिहा त्याच्यावरती की मला ह्याच्यामध्ये एवढे मार्क्स मिळालेले आहेत, मी हा ग्रुप क्लिअर केलेला आहे, मी सेकंड ग्रुपही क्लिअर केलेला आहे. जस्ट इमॅजिन दॅट यू हॅव पास्ट, बिकॉज मला माहिती आहे त्या ह्याच्यावरती पास्ट म्हणून असं लिहून येतं आणि दॅट इज समथिंग विच इज व्हेरी ट्रॉमटायझिंग की तेव्हा नाही होत तेव्हा तुम्ही परत येता. बट ते पास्ट लिहिलेलं असतं ना, ते तुम्ही सारखं व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला काय वाटेल, तुमचे पेरेंट्स खुश होतील, तुम्ही खुश व्हाल, यू विल फील एम्पावर्ड, तुम्हाला एक अकम्प्लिश्ड वाटेल की तुम्ही काहीतरी अकम्प्लिश केलं लाईफमध्ये. तर तुम्ही हे लिहा की तुमची ती फिलिंग खूप महत्त्वाची आहे. मी प्रत्येक वेळेला सांगते की
just write with the feeling, that's all. You write with the correct and the intention बरोबर असेल ना तर सगळं होऊन जातं असं मला वाटतं. गव्हर्नमेंट जॉबसाठी सेम आहे की तुमची पहिली पोस्टिंग कुठे येणार. तुम्ही UPSCसाठी प्रिपेअर करताय, तुम्ही कोणत्या बँकिंग जॉबसाठी प्रिपेअर करताय किंवा कोणत्याही जॉबसाठी प्रिपेअर करताय, तुमची पहिली पोस्टिंग कुठे येणार, तुम्हाला काय काय बेनिफिट्स मिळतील त्या जॉबमधून, तुम्हाला काय तुमचं पॅकेज किती असेल, तुमचं डेझिग्नेशन काय असेल, ऑन द डे ऑफ द हे तुमचं नंबर किती असेल किंवा ऑल दोज थिंग्स खूप डिटेलमध्ये लिहा की इट्स ऑलरेडी हॅपन. सो द डेस्टिनी विल बी लाईक हां हे तर झालेलं आहे. आणि तुमच्या माइंडला हे ट्रेन करा की ती एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी इज एव्हरीथिंग. पेपर आलेली आहे कारण अमरूला तिथे ती त्रास देत असेल अमृतीला. तर हे सगळं तुम्ही इन डिटेल लिहा अँड इट्स अ प्रॅक्टिस. तुम्ही असं नाही की अरे नाही झालं, तुम्हालाही थोडा वेळ लागेल. तर पहिलं छोट्या गोष्टी लिहायला स्टार्ट करा आणि सगळं एकत्र नका लिहू की अरे हे पण पाहिजे. ॲट अ टाइम फोकस ऑन 3 थिंग्स आय वुड से अँड गो अँड गेट इट. होऊन जाईल सगळं. नेक्स्ट इज भरपूर लोकांनी मला विचारलं जॉबबद्दल की जॉब कसा मॅनिफेस्ट करावा किंवा कसा जर्नलिंग करावा. तर माझ्याबरोबर पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी माझे दोन्ही मेजर जॉब जे मी ICICIमध्ये होते ॲज अ प्रॉडक्ट मॅनेजर आणि रेझरपेमध्ये होते, मी दोन्ही जॉब लिटरली म्हणजे बोलतात ना परफेक्टली मॅनिफेस्ट केले. त्याच म्हणजे आय वॉन्टेड दॅट अँड इट हॅपन्ड द वे आय वॉन्टेड. तर आणि त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस आले तेही सांगते की सो इट्स अ व्हेरी पर्सनल थिंग. बट मी एका जागी कॉलेजनंतर एक म्हणजे असंच जॉब करत होते आणि तिथे ना एन्व्हायरमेंट खूपच खराब होतं. खूप म्हणजे इतकं खराब एन्व्हायरमेंट होतं की विचारू नका. आणि मी रोज असं बोलायची मी का चालले त्या जॉबला. अँड मला म्हणजे मी 2 दिवस अगोदर हे टाकलेलं की मला आय वॉन्ट टू टेक अ लीव्ह ऑफ हाफ डे आणि मला जायचं आहे. आणि त्याने अप्रूव्ह केलं माझ्या बॉसने अँड ही इज लाईक तुम्ही नाही जाऊ शकत. आणि ती अर्धा दिवसाची लीव्ह वॉज माय इंटरव्ह्यू इन ICICI. मला जायचं होतं अँड ही इज लाईक नाही जाऊ शकत. आणि तेव्हा मी म्हटले मी आय वॉज 24 आणि तेव्हा मी म्हटले यार काय बावळट माणूस असेल. मी सांगितलेलं त्याला आधी. तर मी त्या दिवशी रिझाईन केलं माझ्या जॉबमध्ये. मी म्हटलं मला हा जॉब म्हणजे ICICIचा जॉब माझा आहे, मला मिळणार तो जॉब. आणि मूर्खपणा होता. 24मध्येच तुम्ही अशा मूर्ख डिसिजन घेऊ शकता. बट मी म्हटलं तो रॉकस्टारचा डायलॉग बोलून की कहीं से निकलने के लिए कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना बहुत ज़रूरी होता है. आणि मी रिझाईन केलं जॉबमधून आणि मी गेले. म्हटलं आता मी नोटीस पिरियडमध्ये मी काही करू शकतो जाऊ. अँड मी तिथे गेले. मी इंटरव्ह्यू दिलं आणि इंटरव्ह्यूच्या नंतर आता पश्चाताप की अरे जॉब तर रिझाईन केला, आता काय करायचं. मग 1 आठवड्यानंतर असं आलं की यू हॅव बीन सिलेक्टेड आणि तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा. आणि आज लाईक शिट हे झालेलं आहे. नेक्स्ट इज ICICIमध्ये मला मूव्ह ऑन व्हायचं होतं बिकॉज ICICIचं जे चाललं आहे वर्क कल्चर टॉक्सिसिटी मला अगोदर ICICI खूप आवडायची. बट त्याच्यानंतर इट वॉज लाईक की अरे नाही इथून निघायचं. तेव्हा मी रेझरपेमध्ये मला फर्स्ट 5 राऊंड इंटरव्ह्यूचे झाले अँड देन आय वॉज लाईक होऊन जाईल आणि ते झालं बिकॉज मी नेहमी लाईक आय हॅव ऑलरेडी गॉटन द जॉब, आय हॅव द जॉब इन माय हँड असंच विचार करून जात होते. आय गॉट द एक्झॅक्ट पॅकेज दॅट आय वॉन्टेड. माझ्या घराहून 10 मिनटं लांब जॉब होता अँड इट वॉज लाईक परफेक्ट. पण लिहायचं कसं. तर कमिंग बॅक टू दिस पॉईंट की लिहायचं कसं. तर तुम्ही पहिलं तर तुमच्या डोक्यामध्ये ना नेहमी व्हिज्युअलाइज करा ज्या वर्क प्लेसला तुम्हाला जॉब पाहिजे तुम्ही त्या वर्क प्लेसमध्ये रोज जाताय. जशी मी व्हिज्युअलाइज करत होते की मी रोज ICICIच्या त्या बोर्डच्या खालून रोज मी जाते रोज सकाळी आणि मी रोज सकाळी त्याच म्हणजे बोलताना त्याच गेटने आत जायचे, मला माझे पप्पा ड्रॉप करायचे आणि सगळं तसंच व्हायचं जसं मी माझ्या डोक्यामध्ये व्हिज्युअलाइज केलेलं. अँड म्हणजे इट इज लाईक यू ऑलरेडी हॅव दॅट पोझिशन, यू ऑलरेडी हॅव दॅट थिंग. सो तुम्ही लिहा की यू आर वर्किंग ॲट दिस लोकेशन, यू आर म्हणजे इंटरव्ह्यू राऊंड्स वगैरे इट्स अ प्रोसेस. बट एंड प्रोसेस काय की
तुम्हाला ऑफर लेटर आलेले तेव्हा तुम्ही खुश होणार, तुम्हाला तुमची फर्स्ट सॅलरी आली तेव्हा तुम्ही खुश होणार, तुम्ही तुमच्या जॉब लोकेशनमुळे खुश होणार. मी माझ्या डेस्कमुळे खुश व्हायचे की मला डेस्क खूप छान मिळालं, मला माझं वर्क स्टेशन खूप छान आहे, त्यामध्ये मी खुश व्हायचे. मग माझे कलिग्स कसे असणार, हाऊ द टीम इज गोइंग टू बी, द एंड रिझल्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर तो तुम्ही एंड रिझल्ट सगळं विथ ऑल द फिलिंग्स लिहा की सपोज आय हॅव व्हेरी सपोर्टिव्ह कलीग, आय हॅव अ व्हेरी अंडरस्टँडिंग बॉस, जे खूप रेअर आहे मिळणं, बट अगर जर का तुम्हाला मिळाला, गॉड सेव्ह यू. तर तुमचं वर्क प्लेस घरापासून किती लांब आहे अँड तुम्ही कसं जाता रोज ऑफिसला तेही खूप इम्पॉर्टंट आहे. देन तुम्हाला काय काय पर्क्स मिळतात ऑफिसमधून अँड भरपूर सारे गोष्टी. तर रेझर पेमध्ये कसं होतं माहिती आहे, मी आधीच सांगितलं, म्हणजे माझ्या डोक्यात होतं की माझं वर्क कल्चर खूप छान पाहिजे आणि रेझर पेमध्ये मस्त वर्क कल्चर होतं. तर त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला हर महिन्याला तुला मूवीला घेऊन जायचं आहे सॅटर्डेला. आम्हाला लंच कवर्ड होतं फ्रॉम ऑफिस अँड आम्हाला कुठेही जायचं वगैरे असेल तर आम्हाला सगळे पर्क्स कवर्ड होते, आमचे फ्लाईंग वगैरे सगळं काही कवर होतं. तर यू थिंक अबाउट इट की तुमचं द बेस्ट थिंग इज लाईक यू हॅव टू थिंक अबाउट युअर मेडिकल इन्शुरन्स, बिकॉज मेडिकल इन्शुरन्स कवर होतं. माझ्या पेरेंट्सचं मेडिकल इन्शुरन्स कवर होतं, माझ्या मुलीचं मेडिकल इन्शुरन्स कवर होतं. आय यूज टू गेट ओव्हर अँड अबाव माय सॅलरी आय यूज टू गेट अलावन्स, की माझ्या मुलीच्या डे केअरसाठी मला अलावन्स मिळायचं. हे सगळं कवर्ड होतं त्याच्यामध्ये. सो हे सगळं तुम्ही इमॅजिन करा आणि लिहा की तुम्हाला पर्क्स काय मिळते. जसं गव्हर्नमेंट जॉबमध्ये भरपूर पर्क्स असतात की तुम्हाला ट्रॅव्हल अलाउन्स मिळतो, हे असतं. तर यू एन्जॉय दोज पर्क्स ऑल्सो. सो हे लास्टचं जे असतं ना ते तुम्ही जस्ट इमॅजिन करा आणि ठेवा. आपल्या सगळ्यांचं नेक्स्ट इज लाईक माय थर्ड फेवरेट, बिकॉज ते मी आता मॅनिफेस्ट करते अँड सो इट्स अबाउट अ होम, की आपल्या स्वतःचं घर असावं. हे सगळ्यांना वाटतं की यार आपल्या स्वतःचं घर असावं. दो आमच्याकडे ऑलरेडी आहे, बट दिस इज नॉट अ ड्रीम हाऊस. तर आम्हाला एक ड्रीम हाऊस पाहिजे. तर त्याच्यासाठी यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल ॲज तुम्ही काय ते घर कसं असेल, ते घर कोणत्या, जर का तुम्हाला अपार्टमेंट पाहिजे तर तुम्ही ते कोणत्या फ्लोअरवरती असेल, तिथे सनलाईट किती असेल, तिथे बॅल्कनीज किती असतील, त्या घराला कलर कोणता आहे, त्या घरामध्ये अम्युनिटीज काय काय आहेत, हाऊ द इंटिरियर इज. तुम्ही खूप इन डेप्थमध्ये जा की तुमचं घर तुम्हाला कसं पाहिजे, बिकॉज यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर फॉर दॅट. आणि फायनान्सेस आर डिफरंट थिंग. म्हणजे ऑब्व्हियसली घर इज म्हणजे इट्स अ माइंडसेट. अजून मला माझा चेंज करायचं की ती खूप मोठी गोष्ट आहे असं आपण आधीच हे करून ठेवलेलं आहे. पण तुम्ही आधीच ट्राय करा की तुमचं स्वतःचं घर कसं असेल, की एक छोटीशी चिमणीही जर का घर विणायला येते तर ती काड्या असे वेचून घेऊन येते. तर तुमचं घर कसं असेल, तुम्ही ज्या घरात आता राहताय, इवन ते रेंटचं असेल, बिकॉज आय एम ऑल्सो लिव्हिंग इन अ रेंट हाऊस, बट ते घर ना मी नेहमी माझ्या स्वतःच्या घरासारखं ठेवते, बिकॉज मला नाही आवडत की इथे पसारा पडला तिथे पसारा पडला आहे. सो तुम्ही ते घर, इट्स अ मेंटल थिंग दॅट यू गिविंग आउट टू युनिवर्स की अरे हिला हे घर खूप छान ठेवते, म्हणजे हिला स्वतःचं घर मिळालं तरी छान ठेवेल. हे सगळ्या गोष्टी इंटेन्शन खूप मॅटर करतात. तर सगळं लिहा इन डेप्थ की मला हा बंगलो पाहिजे, ह्याचा स्क्वेअर फीट इतकं असेल, हे 3 स्टोरीजचं असेल, किंवा मला हा फ्लॅट पाहिजे, ह्याचा अपार्टमेंट नंबर B457 आहे अँड कोणत्या फ्लोअरवरती अपार्टमेंट आहे, माझ्या मुलीला खेळायला अमेनिटीज काय काय आहेत, ते जिम आहे, हे आहे, ते आहे, सगळं लिहा. माझं किचन प्रचंड मोठं आहे, बेडरूममध्ये लाईट आहे, मध्ये ते वॉक इन क्लॉजेट आहे. तुम्हाला काय पाहिजे अँड ॲक्च्युली बिलीव्ह इन दॅट इट इज युअर्स आणि ते होऊन जाईल. बिकॉज मी ते लिहित असते की माझ्या डोक्यात एक आहे की माझं घर कसं असेल. तर दॅट इज हाऊ यू राईट अबाउट अँड अगेन फिलिंग्स, की तुम्ही त्या घरात ऑलरेडी राहताय, तुम्ही त्या घरात ऑलरेडी वावरताय. तुमचा गृहप्रवेश तुमच्या हजबंडबरोबर किंवा तुमच्या पेरेंट्सबरोबर कोणाबरोबरही सो होतोय, ती पूजा होते आणि तुम्हाला कसं फील होतं आहे, तुम्ही किती प्राऊड फील करताय, तुम्ही किती एम्पावर्ड फील करताय. यू विल ॲक्च्युली लाईक इगो पण येऊ शकतो की अरे मी माझं घर घेतलं आहे, त्याचं गुड फिलिंग, इट्स नॉट अ बॅड फिलिंग, बिकॉज तुम्ही तुमच्या मनाने केलेलं आहे ते. तर ह्या सगळ्या गोष्टी विथ ऑल द फिलिंग्स लिहा. डिस्क्राईब हाऊ युअर हाऊस विल लुक लाईक अँड दॅट्स हाऊ इट विल हॅपन. अगेन म्हणजे आय गेस अर्धे लोक
रिलेशनशिपमध्ये आहेत, अर्धे लोक असे पार्टनर शोधतात आणि द मोस्ट 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 कॉमन थिंग इज फाइंडिंग द राईट पार्टनर. बट ह्याच्यामध्ये भरपूर सारे कॉम्बिनेशन्स येतात. तर ॲज युजल माझा पार्टनर इज माय ड्रीम पार्टनर. म्हणजे मी लग्नच नसतं केलं कोणाशी जर का मयूर नसता आला लाईफमध्ये, तर हे मी लिहून देते. तर माझं लग्नासाठी भरपूर सारे स्थळं येत होते अँड भरपूर सगळं चाललेलं. अँड माय फादर इज लाईक, तू महाराष्ट्रांशी लग्न करायचं, हे मला भरपूर चांगले म्हणजे मयूर पण चांगलाच आहे, बट मला अब्रॉडची स्थळं येत होती की इथे तिथे असं तसं वगैरे. अँड माझं असं नाही यार, म्हणजे मला ना थोडा माझ्यासारखा म्हणजे थोडा असा कस्टम मेड नवरा पाहिजे. बट त्याच्यामध्ये मी म्हणजे आय वॉज ऑल्सो इन द स्टेज जेव्हा मी लाईक यार चला लग्न करून टाकूया कोणाशी तरी, जो आला आहे ठीक आहे. बट वन डे आय वॉज सो फेड अप. मला इतके कॅरेक्टर नमुने मुलं म्हणजे एन्काउंटर केलेलं मी त्यांच्याबरोबर, की मी एका दिवशी बसले अँड आय मेड अ लिस्ट ऑफ ऑल द थिंग्स आय वॉन्ट इन माय पार्टनर. अँड ट्रस्ट मी मी 10 गोष्टी लिहिलेल्या आणि 9 गोष्टी मयूरमध्ये आहेत. आणि सगळ्यात म्हणजे सिली गोष्ट जी मी लिहिलेली त्याच्यामध्ये माहीत नाही का बट मी हे लिहिलेलं, माझा पार्टनर मला 6 फूट टॉल पाहिजे. आणि मयूर इज एक्झॅक्टली 6 फूट टॉल. देन आय वॉन्टेड हिम टू बी हेल्दी, ही इज व्हेरी हेल्दी. देन आय वॉन्टेड हिम टू बी एज्युकेटेड, ऑब्व्हियसली इज एज्युकेटेड. अँड आय वॉन्टेड की ही शुड लव्ह मी, अँड ते तर सगळं होतंच, बट ही शुड ऑल्सो बी अ पार्टनर, की तो माझ्या सगळ्या डिसिजन्समध्ये माझा ॲज अ फ्रेंड ही असू दे, आणि भरपूर सारे क्वालिटीज. अँड मला सगळं मिळालं आहे जे मी कधी मॅनिफेस्ट केलेलं होतं की माझा पार्टनर असा असेल. बिकॉज समटाईम्स असं होतं की हे खूप कमी मिळतं लोकांना. बट एक छोटीशी गोष्ट आहे की मला कुठेतरी जायचं असेल आणि तिथे थंडी असेल असं, आणि माझ्याकडे ऑलरेडी मी लास्ट मोमेंटवाली आहे, तर मयूर माझ्यासाठी थंडीचे कपडे ऑलरेडी ऑर्डर करून ठेवेल, की त्याला माहिती आहे की मला जायचं आहे म्हणून ते सगळं करणार तो. सो तुम्ही जेव्हा लोकांना बोलता की अरे हे पाहिजे, आणि जेव्हा तुमचा पार्टनर सगळं करतो, दॅट इज व्हेरी गुड. बट जेव्हा असं होतं की तुम्ही कधी बोलतही नाही की हे करायचं आहे आणि ते ऑलरेडी तुमचं पार्टनर करून ठेवतं, ही क्वालिटी मयूरमध्ये जी मी नेहमी इज लाईक ही शुड अंडरस्टँड वॉट आय वॉन्ट थिंक, आणि हे सगळं मयूरमध्ये आहे. तर ही स्टोरी तर वेगळी आहे की हाऊ आय मॅनिफेस्टेड माय पार्टनर. बट तुम्ही तुमचा पार्टनर कसा मॅनिफेस्ट करू शकता. नंबर 1 चुकी जे आपण करतो ड्युरिंग मॅनिफेस्टेशन इज लाईक, मला माझे फ्रेंड्स वगैरे पण, माझा एक खूप चांगला फ्रेंड आहे, तुम्हाला म्हणतो की मला त्याच मुलीबरोबर लग्न करायचं आहे, किंवा म्हणजे असं की मला त्याच मुलीबरोबर किंवा त्याच मुलाबरोबर लग्न करायचं आहे. बट इट्स तुमच्या डोक्यात ना हे नोशन बसलेलं आहे की ही दॅट पर्सन, म्हणजे सपोज आय एम लाईक शाहरुख खान इज परफेक्ट फॉर मी. माझ्या लाईफमध्ये शाहरुख खान आला की माझं सगळं सॉर्ट होऊन जाईल. बट मे बी शाहरुख खान तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जेव्हा येईल तुम्हाला नाही आवडणार. त्याच्या ज्या सवयी असतील किंवा त्याचं काय असेल तुम्हाला नाही आवडणार. ही विल बी लाईक हे काय आहे. सो नेवर गो बाय द फेस व्हॅल्यू, नेवर गो विथ अ फसाड की अरे हीच मुलगी मला पाहिजे. बिकॉज माझ्यामध्ये असं की अरे प्रियंकासारखी बायको मला पाहिजे, किंवा आधी असेल किंवा. बट माझ्यामध्ये पण चुकीच्या गोष्टी आहेत ज्या मे बी तुम्हाला आवडणार नाही, जे अजूनही मयूरला आवडत नाही. बट देन इट इज लाईक की हां वी कॅन कॉन्वर्स अँड गो थ्रू इट. बट देन समथिंग लाईक की तुम्ही एका पर्सन आणि एका आयडेंटिटीशी जुळवून स्वतःचं मॅचमेकिंग नका करू प्लीज. म्हणजे आय नो तुम्ही हे कराल, तरीही तुम्ही हे कराल. बट एक्सपिरियन्सने सांगते, आणि माझ्याबरोबरही झालेलं आहे की माझं आधी खूप होतं की अरे मला ना ह्याच्याशीच लग्न करायचं, म्हणजे ह्याच्याशीच लग्न करायचं आहे. अँड जेव्हा मी त्याला म्हणजे आय गॉट टू नो हिम बेटर, लाईक बट हा असा नाही आहे, मला नाही करायचं ह्याच्याशी लग्न. आणि लिटरली मी एंगेजमेंटही म्हणजे बोलते ना तोडून लाईक नाही करायचं मला लग्न. सो असं असतं. तर
कमिंग बॅक की यू हॅव टू ॲक्च्युली राईट डाऊन थिंग्स जे तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये क्वालिटी वाईज आणि यु नो अपिअरन्स वाईज किंवा काय पाहिजेत ॲक्च्युली. बिकॉज सिम्पल सांगायचं गेलं तर मला कधी गोरा मुलगा नको पाहिजे होता की म्हणजे एकदम असा फेअर आणि हे वगैरे. बिकॉज आय एम नॉट दॅट पर्सन. मला नाही म्हणजे इन जनरल आय वॉन्ट थोडं रफ अँड टफ. तर मयूर माझ्यापेक्षा जास्त फेअर आहे. बट मयूरला हे नेहमी पाहिजे होतं की त्याला गोरी बायको नव्हती पाहिजे, अशी गोरी एकदम यु नो. तिथं लाईक नाही, मला तुझा कलर आवडला आणि मी नेहमी विचार करायचो की माझी बायको थोडी डस्की असावी तेव्हा मला ती आवडेल. अँड आय एम लाईक बट का सगळ्यांना गोरी बायको म्हणजे सगळ्यांनाच आवडतात ना. तो बोलतो नाही, हे मला नाही आवडत. आय एम लाईक ओके. तर डोंट गो विथ, अँड टू बी रिअली ऑनेस्ट, पैसा, लुक्स, हेल्थ अँड एव्हरीथिंग इट्स अ व्हेरी सेकंडरी थिंग. बिकॉज हां, तुम्ही जर का एज्युकेटेड असाल आणि तुम्ही ऑब्व्हियसली असं नाही की कोणाशीही लग्न करा, बट तुमच्यामध्ये ती एक जिद्द असेल आणि तुमच्यामध्ये हे आहे की बाबा हा मला खुश ठेवेल आणि तुमच्यामध्ये ते त्या माणसाने एक ट्रस्ट बिल्डअप केलं ना, दॅट इज द पर्सन आय फील. अँड तुम्ही तो मॅनिफेस्ट करा. बिकॉज मी जेव्हा ह्या क्वालिटीज लिहिल्या तेव्हा मयूरचं आणि माझं मी नाही सांगितलेलं मयूरला. बिकॉज माझ्या वडिलांना नव्हतं पाहिजे की मी नॉन मराठीचे लग्न करू. बट जेव्हा सगळं मी खूप म्हणजे ते लिहिल्यानंतर, म्हणजे लिस्ट बनवल्यानंतर मी 1-2 आठवड्यानंतर बोलले यार बघूया मी काय लिहिलेलं, मला जरा बघायचं. लाईक 1 टेक मयूर, 2 टेक 3 4 5 6 7 8 आणि असं सगळ्या क्वालिटीज तर ह्याच मुलामध्ये आहेत. मी का वेड्यासारखं दुसरीकडे शोधते. अँड तेव्हा मी माझ्या घरातल्यांना सांगितलं मला ज्याच्याशी ठरलेलं माझं लग्न, मला नाही करायचं लग्न त्याच्याशी. तुम्ही एंगेजमेंट तोडा, कारण आणि तुम्ही जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, पण मी ह्याच मुलाशी लग्न करणार. आणि असं नाही की मी पळून जाऊन लग्न करणार किंवा काय नाही, असं काही नाही. मी तुमच्या सहमतीनेच ह्या मुलाशी लग्न करणार आहे, बस. तुम्ही संपवा हा पूर्ण विषय. मग माझे वडील माझ्याशी बोलले नाही अराउंड 1 महिना. देन ही इज लाईक त्या मुलाला बोलव घरी. अँड माझे सगळे फॅमिली मेंबर्स जमले अँड मग त्याची इंटरव्ह्यू झाला अँड सगळं झालं. आज स्थिती अशी आहे, मी साईडलाईन झाले आणि माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझे पप्पा पहिले मयूरला कॉल करतात. तर आय थिंक तुमची चॉईस चांगली असेल आणि तुम्हाला एक फॅमिलीने एक इन्व्हेस्टिगेशन केलेलं असेल की हा मुलगा चांगला आहे करून. आणि मयूरचं बऱ्यापैकी इन्व्हेस्टिगेशन झालेलं, म्हणजे तो कुठे पोस्टेड आहे, कसं आहे, काय सगळं झाल्यानंतर त्याला हो म्हटलेलं. तर यू हॅव टू कीप अ लिटल फेथ अँड प्लीज, म्हणजे एक शाहरुख खान असं करून प्लीज मॅनिफेस्ट करू नका किंवा आलिया भट हीच पाहिजे मुलगी लग्न करण्यासाठी असं मॅनिफेस्ट करू नका. कारण मला वाटतं मे बी आलिया भट तुम्हाला म्हणजे इन रिअल लाईफ नाही आवडणार किंवा शाहरुख खान नाही आवडणार. तर इट्स अ वे ऑफ थिंक की म्हणजे तुम्ही घरी असल्यानंतर त्या व्यक्तीबरोबर कसं राहणार, कसं फील करणार, हे एका नावाशी किंवा आयडेंटिटीशी कधीच रिलेटेड नसतं. इट इज ऑलवेज की हाऊ दॅट पर्सन बिहेव्स विथ यू. आणि त्याच्यामध्ये ना पैसा येतो, ना लुक्स येतात, ना काही येत. तर त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा ओव्हरऑल स्वभाव येतो. सो आय फील दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तर आय गेस मी सगळे ओव्हरऑल सगळ्या गोष्टी, मला भरपूर सारे सेम गोष्टी आलेल्या, म्हणून मी त्याला एक कन्सॉलिडेट करून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि आय होप तुम्हाला हे आवडलं आहे. तर तुम्ही अजून काही मी करू नेक्स्ट वीकमध्ये मला नक्की कळवा. अँड आपण हे जे आहे हे सुरू ठेवूया. प्रत्येक वीकला कॉफी आणि गप्पा. कॉफी तर संपली आहे, पण आता मला भरपूर काम पण करायचं आहे. तर सबस्क्राईब करा जर का तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल तर. अँड भेटूया नेक्स्ट वीकमध्ये नाही, आता परत एक ब्लॉग टाकेन, बट या गप्पा सेशनसाठी नेक्स्ट वीकला भेटूया.